नमस्कार. सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या. परळीच्या आनंदवन येथे मंत्री पंकजा मुंडे यांनी केले वृक्षारोपण. भंडाऱ्यात घरकुल योजनेच्या रेती वाटपाला सुरुवात. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते डेपोचे उद्घाटन. खासगी सावकारकीच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना भेटणार भीमराव धोंडे यांचं वक्तव्य. आणि पुरंदर विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध कायम. विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी सासवडमध्ये केलं अनोखं आंदोलन. नमस्कार, मी इंदिरा. ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीतील आनंदवन येथे वृक्षारोपण केले. 5 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाची जागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. या अनुषंगाने आज महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी वैजनाथ येथील आनंदवन या परिसराला भेट देऊन वृक्षारोपण केले. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. महसूल विभागाद्वारे विविध आवास योजनेच्या लाभार्थ्यांना निशुल्क 5 ब्रास रेती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयानंतर पवनी आणि भंडाराच्या 10 डेपोंचं उद्घाटन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. बीडच्या आष्टी तालुक्यातील व्यापारी संजय कांकरिया यांना खासगी सावकाराच्या आलेल्या धमकीनं त्यांनी स्वतःच्या शेतात जाऊन गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. खासगी सावकारी डोके वर काढू लागल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. यामुळे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आणि खासगी सावकारावर कडक कारवाई करण्यास भाग पाडणार असल्याचं आष्टी मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी म्हटलंय. आमचे एकनिष्ठ भारतीय जनता पक्षाचे आणि आमचे माजी कार्यकर्ते संजय कांकरिया यांनी परवा पाटोद्याला स्वतःच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचं कारण असं आहे की काही लोकांकडून त्यांनी पैसे घेतले होते. खाजगी लोकांकडून, खाजगी सावकारी करणाऱ्या लोकांकडून त्यांना 5 पट माघारी दिले तरी ते पैसेच मागत होते, अभद्र बोलत होते आणि त्याचा अपमान करत होते. आणि ही गोष्ट आम्हाला कुणाला त्यांनी सांगितली नाही. त्याला तो अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी स्वतःच्या शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. पण नंतर असं लक्षात आलं की पाटोदा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी सावकारकी चालते. अनेक लोक तंग झालेले आहेत. काही लोक गाव सोडून गेलेले आहेत. काही लोकांचं बीडला स्थलांतरित झाले, नगरला स्थलांतरित झाले. गरीब माणसं या खाजगी सावकाराच्या विरोधात भांडू शकत नाहीत. हे दादा लोक आहेत, ते गरीब आहेत. म्हणून ही गोष्ट सगळ्या जनतेला समजावी. हीच गोष्ट बीड एसपीना समजावी. एसपी साहेबांशी मी स्वतः फोनवर बोललेलो आहे. म्हणून मी निर्णय घेतला की पुढच्या आठवड्याच्या एसपी मुंबईला जाईल, त्यावेळेस सविस्तर आष्टी, पाटोदा, शिरूर, कडा या ठिकाणी जी खाजगी सावकारकी चालते यांच्या विरोधात लेखी तक्रार करणार आहेच. मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे की याची चौकशी करा. दुसरी गोष्ट, ज्या लोकांचं शोषण झालेलं आहे त्या सर्व लोकांना पण माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी त्यांची नावं आमच्याकडे द्यावीत. आम्ही त्या सर्व गोष्टीची चौकशी करण्यासाठी संबंधित एजन्सीना म्हणजे एसपीना किंवा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पुरंदर तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित गावातील शेतकऱ्यांचा विरोध कायम असून या विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सरकारनं सुरू केली आहे. यानंतर आता शेतकऱ्यांनी सासवड शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फलक घेऊन उभे राहत विमानतळाला विरोध दर्शवलाय. सोमवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासून शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलंय. आमची बागायती शेती असून या बागायत भागांमध्ये सरकारने विमानतळ करू नये आणि विमानतळाचे हे भूत आमच्या बोकांडी मारू नये असं शेतकऱ्यांनी म्हटलंय. आमच्या 7 गावाच्या जमिनींना दुष्काळी गावं असे सांगण्यात येत आहे. दुष्काळी गावं सांगत आहेत. पण आमच्या गावांसाठी पुरंदर उपसाही सिंचन योजना आहे आणि 7 गावं ही त्यामध्ये लाभार्थी आहेत. आमची गावं अटल भूजल योजनेमध्ये 1 नंबरला आहे, पाणी फाउंडेशनमध्ये 1 नंबरला आहे. आमची गावं पाणीदार आहेत आणि ती बागायती आहेत. तर आमचं पूर्णपणे त्याच्यामध्ये भागतं आणि आम्ही सुखी आहोत. आज त्याच्यात कोणतंही राजकारण नको, हा प्रोजेक्ट आम्हाला नकोच आहे. अहो, या विमानतळाने एवढं आमच्यावर म्हणजे परिणाम केलाय. आमच्या संसारावर तर केलाय पण आमच्या मनावर सुद्धा केलाय. माझ्या आज घरात माझी 2 मुलं येतात, 30-30 वर्षाची, 30 वर्षाचं, 32 वर्षाचं. आज ह्या विमानतळाने जसा गाठ घातलाय तसं आम्हाला कोण पाहुणं बघायला आली पोरांना की म्हणतात तुमच्या गावाला विमानतळ व्हायची, कशा पोरी द्यायच्या.
मग जर त्यांनी जर नाही पुरू दिले तर आमच्या पोरांचं करायचं काय? सरकारने सोय लावावी, मग आमचं आम्ही बघू काय करायचं. रायगडचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे हे कलियुगातील मुघलांचे वंशज नसून ते खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत, असा सज्जड दम शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख प्रसाद घोसाळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांना दिलाय. आनंद परांजपे यांनी काल आमदार थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी केलेल्या सुनील तटकरे यांच्या टीकेवरती प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता गोगावले समर्थक आणि कार्यकर्ते आक्रमक झालेत. आदरणीय नामदार भरतशेठ गोगावले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खऱ्या अर्थाने भक्त आहेत आणि अत्यंत सत्य ते वागत असतात. परंतु काल झालेला जो अभिषेक चिंतन सोहळा होता, त्या अभिषेक चिंतन सोहळ्याच्या वेळी संपूर्ण जनतेमध्ये तीव्र नाराजी तटकऱ्यांची होती. आदरणीय भरतशेठ गोगावले यांना मंत्रिपद मिळावं ह्यासाठी सर्वांची इच्छा होती, परंतु खासदार सुनील तटकरे यांनी या पालकमंत्री पदावर खोडा घातलेला असल्यामुळे त्या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवेंना 3 वेळा फसवला आहे, महेंद्र दळवींना तटकरेने फसवलेला आहे. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की बाबा तटकरेंचा इतिहास हा फसवगिरीचा इतिहास आहे. आणि म्हणूनच जे आनंद परांजपे म्हटले की दोन्ही आमदारांना की कलियुगातील मोगलांचे वंशज आहेत, परंतु आम्ही सांगतो की तटकरेंनी पहिल्यांदा किती लोकांना रायगडमध्ये फसवले त्यांनी त्याचा इतिहास पाहावा. आणि आनंद परांजपेंना रायगडचा इतिहास कदाचित माहिती नसेल. आनंद परांजपेंनी ठाणे सांभाळावं. रायगडच्या बाबतीत त्यांनी ज्या आमच्या आदरणीय नेत्यांवरती टीका केलेली आहे ती अत्यंत चुकीची असून आनंद परांजपेंना आम्ही सांगतो ते कलियुगातील वंशज नसून खऱ्या अर्थाने ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत आणि अशा प्रकारे काम करतायत. आणि आमदार थोरवे हे जे गुवाहाटीमध्ये त्या ठिकाणी आनंद साजरा केला, ते एका आनंदाच्या भरामध्ये त्यांनी हे केला, परंतु ते काय लेडीज बारमध्ये नाचले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरती टीका करण्याची त्यांना गरज नाहीत. आनंद परांजपेंनी स्वतःचं परीक्षण करावं आणि आपल्या कुवतीप्रमाणे बोलावं. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. चला करूया माणुसकीचा हा नाट्य जागर. चला करूया जागर स्वतःमध्ये आणि सगळ्यांमध्ये माणूस शोधण्याचा. चला जागराला जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या माणुसकीच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या कलाकारांचा हा नाट्य जागर येतो लवकरच आपल्या भेटीला न्यूज अनकटवर. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. माणदेशी कवी बाबासाहेब कोकरे यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी नुकतंच 2 कविता संग्रह पुस्तकं लिहिली आहेत. त्यांचं आता 3रं शब्दांचे फटकारे हे पुस्तक येत असल्याने त्यांना शुभेच्छा, अशा शब्दात जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कवी बाबासाहेब कोकरे यांचं कौतुक केलंय. बाबासाहेब कोकरे हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जाभुळणी या गावाचे रहिवासी असून शेती करत असताना त्यांनी हा छंद जोपासलाय. त्यांनी आतापर्यंत मराठीत अनेक कविता केल्यात. नवीन पिढीमध्ये लेखनाविषयी जागृती असावी, वाचनाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी, यासाठी हे दोन्ही बंधू अनेक वर्षापासून स्वतःला वाहून घेत आहेत. कुठलीही पार्श्वभूमी नसताना बाबासाहेब कोकरे यांचे 2 कविता संग्रह, एक इंद्रधनु आणि तळमळ, हे दोन्ही कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. आणि आता शब्दांचे फटकारे जवळपास 1000 प्रयोग विविध शाळा, विविध कॉलेजेस आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून 1000 प्रयोग त्यांनी राज्यभर केलेले आहेत. आणि त्या सगळ्या कार्यक्रमाचा सार म्हणून शब्दांचे फटकारे हा कविता संग्रह नव्यानं प्रकाशित होतोय. मी या नवीन प्रकाशनासाठी मनापासूनच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. बीडच्या आष्टी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. पावसाचा जोर इतका होता की शेतात पाणी साचल्यामुळे वांगी, मिरची, टोमॅटो, भेंडी यांसारख्या पिकांची मुळे कुजून गेली असून काही ठिकाणी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. या अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आलेत. नुकसान झाले, खुरपण आली, हे झाले, जवळजवळ 1 लाख रुपये खर्च झालाय. कर्ज पाणी बाजार करून आम्ही हे पैसे घेऊन
हे पीक तयार केलं, तोंडात घास घालायला आला की हो काही असं झालं, हो काही कसं झालं. हा, आता टमाटा महाग झाला तर आता हे काहीच नाही राहिलं. आता आम्ही काय येत असन तेवढी मदत तुम्ही केलीच पाहिजेत. हो का, एवढीच विनंती आहे. लालाबाई लाल टमाटा हो का त्याचा झाला चिखल. आता काय करायचं, स्वतः होईन एवढी मायबापांनो तुम्ही आम्हाला मदत करा. भंडारा जिल्ह्यात मे महिन्यात लाखांदूरच्या 18 गावात 190 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांचे कंबरडं मोडलंय. 26 ते 30 मे दरम्यान झालेल्या या पावसामुळे शेतातील उन्हाळी भात, भाजीपाला आणि फळ पिकांचं मोठं नुकसान झालं असून भंडारा, पवनी, लाखनी आणि लाखांदूर या 4 तालुक्यातील 49 गावात 942 शेतकऱ्यांच्या 413.80 हेक्टर उन्हाळी पिकांना फटका बसलाय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. 10,000 किलोची झणझणीत पुणेरी मिसळ, 2100 किलोची चमचमीत खिचडी, 8 फुटाचा लांब चटपटीत कबाब. मस्त खा आणि स्वस्त रहा असे म्हणणारे भारतीय खाद्य संस्कृतीचे शिल्पकार, जगप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहरजी लवकरच आपल्या भेटीला येत आहेत अनकट स्पेशल या सत्रात. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या मुरुड शहराच्या अगदी जवळ असणाऱ्या समुद्रकिनारी पर्यटकांसाठी मोठं वाहनतळ बांधण्यात आलंय. मात्र या वाहनतळासाठी यापुढे पैसे आकारले जाणार आहेत. मुरुड नगर परिषदेनं याबाबतची नवीन नियमावली जाहीर केली आहे. दुचाकी वाहनांसाठी 50 रुपये तर मोठ्या वाहनांना 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. आमगाव रेल्वे स्थानकावर सायंकाळच्या सुमारास छत्तीसगड एक्सप्रेस समोर मध्य प्रदेश राज्यातील कारंजा येथील तुलसी परते या व्यक्तीनं उडी मारत आपलं जीवन संपवलंय. रेल्वे स्थानकावर पती पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून भांडणं झाली आणि रागाच्या भरात तुळशी यांनी रेल्वेच्या समोर उडी घेऊन आपलं जीवन संपवलंय अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. याविषयी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई रेल्वे पोलीस करतायत. नुकताच प्रदर्शित झालेल्या खुर्ची या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. मात्र चित्रपटाचे प्रत्यक्ष दिग्दर्शन करणाऱ्या अविनाश खोचरे पाटील या तरुण दिग्दर्शकाने आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप केलाय. खुर्ची चित्रपटासाठी त्यांची दिग्दर्शक म्हणून निवड करण्यात आली होती. यावेळी चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत ते दुसरा कोणताही प्रकल्प स्वीकारणार नाहीत असा एक जाचक करार हगवणे कुटुंबियांनी त्यांच्याकडून करून घेतला. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर आणि प्रदर्शनाच्या वेळी मात्र अविनाश पाटील यांचे नाव दिग्दर्शक म्हणून कुठेही झळकलं नाही. उलट चित्रपटाचे सर्व श्रेय हगवणे कुटुंबियांनी स्वतः घेतलंय असा गंभीर आरोप पाटील यांनी केलाय. हा चित्रपट एक माझ्यासाठी पहिला चित्रपट होता. तर तो चित्रपट मी म्हणजे आता पहिला चित्रपट असल्यावर आपण थोडी ताकद लावतो. आणि जेव्हा तो चित्रपट होतो तेव्हा अचानक आपलं त्या पोस्टरमधनं त्या सगळ्या क्रेडिटमधनं नाव गायब होतं आणि ना त्याला काही कारण असणं काय असतं ना काही नसतं. फक्त एक चर्चा असते की फोकस देण्यासाठी मला नाव दिलं खरं सांगायचं. आणि त्यानंतर मला माझ्याकडे पुरावे होते. ते पुरावे कुठेही सादर करू नये यासाठी मला दबाव करण्यात आला, धमक्या देण्यात आल्या. आणि मग त्यानंतर मग मी कुठेतरी त्या धमक्यांना घाबरून शांत बसलो. पण हळूहळू काही लोकांना सपोर्ट भेटला. त्यानंतर कुठे न्यायासाठी मी पुढे आलो, पण कुठे न्याय भेटत नव्हता. आणि मे बी आज मात्र मला न्याय भेटत असा. या बातमीचा वेळ झाली आहे. बातमीपत्रात इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.